आज आहे हरतालिकेचा उपवास आणि कोणताही सण किंवा काही असेल ना, आमच्याकडे असे चुडे बसवूनच त्याची सुरुवात होते. माझ्या ज्या चुलत सासूबाई आहेत, त्यांनी मस्तपैकी माझ्या हातात हे चुडे बसवले. पूजा करायची आहे, त्यामुळे छान अशी मी रेडी झाले आणि हे पूजेचं ताट आहे ना, ते आधीच मी तयार करून ठेवलं होतं. प्रत्येक ठिकाणची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. बऱ्याच ठिकाणी या मूर्त्यांची पूजा करतात, पण आमच्याकडे ना, या उपवासाला वाळूची पिंड तयार करतात आणि त्याचीच पूजा करतात. पण मी पण यावर्षी या मूर्त्या पाहिल्या, तर त्या मी पण घेऊन आले. छान अशी पूजा वगैरे केली. आज आहे आपला उपवास, त्यामुळे पूजा झाल्यानंतर फराळ केलं. आता माझे केस ना असतानाच खूप खराब आहेत. त्यांची कितीही काळजी घ्या, काही फरक पडत नाही, आहे असेच ते राहतात. त्यामुळे कोणत्या हेअरस्टाईल वगैरे पण मला करता येत नाहीत. आणि हे कानातलं बघा, कानातलं नाही आहे ॲक्च्युली, बुगड्या आहेत, पण कानातल्यासारखे मी त्याला घातलेलं आहे. आणि गौराई पण आता ना 2-4 दिवसावरतीच आली आहे, त्यामुळे त्याच्या तयारीला सुद्धा लागावं लागतंय. तर हे तांदूळ मी नीट करून घेतले आणि म्हटलं चला याला भिजत घालूया. याच्या बनवायचेत मला अनारसे आणि अनारसे म्हणजे माझे खूप जास्त फेवरेट आहेत. आणि आमच्या आबीचं काय चाललंय बघा, असं तो म्हणत असतो की मी काढू का आणि त्याला ओरडलं का नाही मग तिथून खूप जास्त जोरात पळतो तो. संध्याकाळी मला खूप जास्त भूक लागली होती, तर म्हटलं चला आता स्वयंपाक करून घेऊया. आणि नंतर लक्षात आलं की आपला तर उपवास आहे, त्यामुळे सासऱ्यांसाठी यांच्यासाठी बनवली गवारीची भाजी, आमच्यासाठी होती भगर आणि आमटी. चला बाय.